जत्रा पांगते, पाल उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मनामनात तशीच ठेवून जाते काही, जीवाचे जीवाला कळावे असे देऊन जाते काही. फमू शिंदे यांच्या कवितेंच्या या ओळी. आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण याची तुलना कशाबरोबरच होऊ शकत नाही. आपल्या आयुष्यातील ती अशी एक व्यक्ती आहे की कोणत्याही हेतूशिवाय आपल्या मुलावर प्रेम करते. प्रत्येक मुलासाठी त्याची आई त्याचं सर्वस्व असते, पण या मायेची ऊब सगळ्यांच्याच नशिबात असते असं नाही. मात्र छत्रपती संभाजीनगर शहरातील भारतीय समाज सेवा केंद्र यातील अनाथ मुलांना त्यांच्या मायेची ऊब देणाऱ्या या आईची ही एक गोष्ट. 21 वर्षाचा अनुभव आहे. मी वयाच्या 18 वर्षाच्या असताना माझ्यावर इतका प्रसंग आला होता की मी परिस्थितीनुसार लवकर लग्न झाले. 17 वर्षात मी विधवा झाले आणि वयाच्या 18 वर्षात मी BSSK जॉईन केलं. म्हणजे BSSK हा शब्द हा माझ्यासाठी खूप नवीन होता, पण मी माझ्या मुलाला शिकवण्याचं पद्धतीनुसार इथं ऐकलेलं होतं की इथं खूप मदत मिळते शिक्षणासाठी आणि मग माझ्याजवळ पर्याय नव्हता काही इथली मदत घेण्यासाठी. म्हणून मी इथे एक मदत घेण्यासाठी आले. तेव्हा त्या मॅडम मला म्हणाले की तू गरजू आहेत तर तू इथं काम करू शकशील का. तर मग मी तेव्हा बघितलं, माझ्या मुलाकडे बघितलं आणि इथल्या मुलांकडे बघितलं. मग म्हटलं माझ्या मागे एकच मुलगा आणि तर त्यावेळेस आम्हाला 40 मुलं दिसले होते. मग मी ते निर्णय घेतला की आपण आपल्या इथल्या मुलांना जर प्रेम दिलं तर आपल्या मुलाला पण ते प्रेम मिळेल. मग मी माझा छोटासा मुलगा घरी सोडून मग अशा आशेने ते काम केले की इथं खूप काही मदत पण मिळते, विचार पण मिळतील. तर तिथं आल्याच्या नंतर असे काही बाळं दिसले की जे रडत होते की त्यांना उचलून घेतल्याबरोबर ते शांत झाले. म्हणजे त्यांना आईची ऊब भेटली आणि आईची ऊब भेटली त्यात इतका आनंद वाटला की आपल्या हातात आल्याबरोबर बाळ शांत झालंय. मग आपण त्याला दूध पाजून शांत केले. इथं सांगितलं गेलं की या बाळाला दूध पाजायचं, बॉटल कशी करायची. मग बाळाला दूध म्हणजे आई हा एक हाताचा स्पर्श झाला की बाळाला तो कळतो. तेव्हा तो स्पर्श हाताने वयाच्या आम्हाला जेव्हा वयाच्या 21 वर्षानंतर ते आम्हाला विचारण्यात येतं. म्हणजे 21 वर्ष पूर्ण झाले. इथून काही असे बाळं गेलेत की जे छोट्या वयातनं नंतर दत्तक गेलेत, पण तिथनं ते आम्हाला विचारतात की माझी पहिली आई कोण आहे. म्हणजे बघता बघता वयाचे 21 वर्ष इथं मला पूर्ण झाले आहे आणि हे 21 वर्ष कसे गेले त्या मुलांच्या प्रेमामध्ये ते मला काही समजलं नाही. पण ते प्रेम एक असं आहे की बाहेरच्या म्हणजे त्या प्रेमापुढे आम्ही तुलना करू शकत नाही. आई हा शब्द खूप मोठा आहे आमच्यासाठी. आणि जे मुलगी नाही आहे मला, पण मग इथं ज्या मुलीला किंवा मी ड्रेस घालते तेव्हा ती आई आई म्हणत माझ्याकडे पळत येते. आणि दत्तक गेल्याच्या नंतर पण तिथून पण ते आम्हाला विचारतात की ही आई आहे का. आणि आता खूप मोठे मोठे झाले ते असे खूप बाळ आहेत माझ्या हातातून गेलेले आहेत. आणि ते मुलं आल्याच्या नंतर ताईंना विचारतात पण आमच्याकडे ही आई आहे का म्हणून. आणि तिथून मग त्यावेळेस आम्हाला त्या मुलांना भेटायला पण बोलवतात. असे खूप बाळ आहेत. भेटल्यानंतर जेव्हा ते विचारतात की कविता आई आहे का, त्यांची प्रेमाची आई म्हणजे असं एक आमची ते एक सांगितलं जातं की तुझी लाडकी आई, की जेव्हा ती खेळती तेव्हा आई आई म्हणते. काही तिला खेळणं पाहिजे असेल तेव्हा ते खेळणं दुसऱ्या आईने दिलं तर ती माझ्याकडेच येणार, आई मला ते खेळणं पाहिजे. मग मी ते खेळणं दिलं ती अजून लाडात येणार. की त्यांना माहिती असतं की प्रेमाची आई आपला हट्ट पुरवणार. मग तो हट्ट आम्ही त्यांचा पुरवला जातो. तेव्हा भेटतं तेव्हा इतकं आनंद होतं, मन प्रसन्न होतं की बाबा आपल्या हातातून हा एक मुलगा गेलाय आणि इतका मोठा झालाय ना, इतका मोठा दिसतोय, त्याच्यातच खूप आनंद वाटतो. तो आई हा शब्द बोलल्याच्या नंतर सगळं काही येऊन जातं, विश्व स्वर्ग येऊन जातं. माझा पहिला दिवस होता ड्युटीचा, तेव्हा मला म्हणजे माझ्या मुलांना सोडून यायचं मला म्हणजे खूप वाईट वाटलं की आता ते कसं करतील, काय होईल त्यांचं, शाळेत वेळ जातील का नाही. पण जेव्हा मी इथं आले मग इथे मला छोटे बच्चे दिसले, खूप छोटे छोटे, तेवढे छोटे की मला इतकं वाईट वाटलं. खूप खरं आहे, खूप वाईट वाटलं मला. तर जेव्हा मी बघितलं ना तेव्हा माझ्या डोळ्यात एवढे अश्रू आले की मुलं एवढे छोट्याले, मी तर माझे मोठेली मुलं सोडून आले नाही तर किती छोटे, खूपच छोटे मुले, त्यांचं कसं म्हणजे काय होईल काय नाही. ते माझा पहिला दिवस होता. नंतर ते मुलांना बघून मला खूप एवढं चांगलं वाटलं की नंतर घरी म्हणजे इथं कधी वेळ गेला माझा कधी नाही हे मला सुद्धा कळालं नाही. ते मुलं हसते, त्यांना काय पाहिजे, रडायला लागलं त्यांना काय पाहिजे, एवढं सगळं समजतं त्यांच्या भावना. काम करून खूप चांगलं वाटतं आणि एकदम आनंदी वाटतं. भारतीय समाज सेवा केंद्र या संस्थेतील ज्या आई आहे त्या आपल्या मुलाप्रमाणेच या मुलांवर संस्कार घडवण्याचे काम करतात आणि त्यांच्यावर त्यांच्या आईसारखेच प्रेम करतात. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.